तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आज मला जायचं होतं देवळात जाताना एकट्याला तर काय जावं वाटत नाही म्हणून सोन्याला घेऊन जावं म्हणलं। आणि ह्याच्यापाशी आलो तर हे अजून जेवतच होतं। ह्याला आधी फोन करून सांगितलं होतं आवरून बस, बरं जाऊ दे घेतला आवरून भावानं। आणि तेवढं दिसलं आपल्याला डॉगेश बाय काय म्हणतोय आईला या असलं बोलल्यानं कुत्रू सुद्धा थांबना आमच्यापाशी। ह्याला म्हणायचं द बॉयज, एक शर्ट घातला विषय संपला, गडी तयार हो। हा घे पहिला मोबाईल घे लागा, तू मोबाईल शिवाय तर जगूच शकत नाही। आय ग कट्टा तर लय आला होता, पण काय आता जायला लागते, जातो जाता जाता केस उडवावं म्हणलं वर म्हणून केलं वर तोंड। सोन्या सुद्धा मागं भिला असेल ज्याच्या आईला म्हणणार ह्याला कुठला रोग झाला। आता केस उडवायचा विषय म्हणजे एवढ्या दिवस वाढवलेली, आज कापायची होती, कापायची म्हणजे पूर्ण कापायची नव्हती, पण ए सोन्या अर्ध आलं का नाही, या की लवकर इथे राव। महत्वाचं मी सांगायला आलो, हिचं काहीतरी वेगळंच चालू असते बघा। टाकी खाली करायला सुद्धा टाकी खालीच थांबलाय भाऊ। त्याचं उरकल्यावर ना आम्ही गावात येऊन गाडीत पेट्रोल टाकलं। आता आम्हाला ज्या मंदिरात येत होतं त्या मंदिराकडे आम्ही आलो। आल्या म्हणलं पहिलं पाया पडून घ्यावा। आता ही पोरग पाया पडते त्यावर तुम्हाला जरा मंदिराची माहिती देतो। इंचगिरी संप्रदाय संत मसू बुरुंगले महाराज मठ, बुरुंगले वस्ती गिरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। आता गेल्या बऱ्याच मूर्त्यांचं तुम्हाला दर्शन घडणार आहे। आता त्या मूर्त्या म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, गुरुदेव दादांची आहे आणि मसू बुरुंगले महाराजची आहे। त्याचबरोबर इंचगिरी संप्रदायांचा फोटो सुद्धा आहे जवळचे, आणि एकदा इथे नक्की भेट द्या। दर्शन घेऊन झालं ना आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो नावेच्यात। काय हसतोयस भाड्या, कामना धंदा नुसतं बोंबलं थिंडायचं। बरं ते जाऊ द्या, इथे नंबर 2 होतं त्यामुळे आता मला थांबावं लागणार। तोंड तर वंगाळ झार केलं होतं, पण आज केस कापल्याशिवाय घरी जात नाही म्हणून तिथंच थांबलो मी। आता नंबर तर काय लवकर होणार नाही म्हणून मी तिथंच दिलं ताणून बाकडावर। हा हे असं करते म्हणून तर याला मी कुठे नेत, पण काय करायचं मागं लागून येते। आता मागं यायला लागल्यावर नाही तर कसं म्हणायचं, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। चायला गाणं कमी, ती मेंढीवनी कणल्यालाच जास्त आवाज यायला लागला। चायला ही कुठला प्रकार आहे केसांचा? हा खाली वर इकडे तिकडे कोणीकडे कराय तिकडे करा। आता 2 मिनिटात केस गायब होते। आपल्या अंगात जो रेहमान किडा असतो तो आपल्याला बसू देत नाही, त्याचं उत्तम उदाहरण बघा। चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक फॉलो शेअर करा।